दिनांक 22 जानेवारी 2024 सोमवार रोजी अयोध्या येथे आयोजित प्रभू श्री राम मंदिरच्या उद्घाटन निमित्ताने अयोध्या येथून सोलापुरात आलेल्या अक्षता कलश दर्शनासाठी आले आहे। त्या निमित्ताने श्री शिवमारुती देवस्थानम, श्री राम मंदिर, सागर चौक, जुना विडी घरकुल या ठिकाणी मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। यावेळी अक्षता कलशची मिरवणूक विडी घरकुल परिसरात काढण्यात आली। यावेळी मंदिराचे आधारस्तंभ अंबाजी गरदास, मंदिराचे पुजारी पुंडलिक जक्का, दत्तात्रय गडगी, विजय इप्पा कायल, पांडुरंग एमूल, प्रथमेश आंदे व मंदिराचे सर्व कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दलाचे सर्व कार्यकर्त्यांसह श्री राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभायात्रा, आरती, प्रसादाचा लाभ घेण्यात आला आहे। कल्पना आहेच आहे। 22 जानेवारी 2024 रोजी श्री अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांचं बाल स्वरूपातलं मूर्ती प्रतिष्ठापना होत आहे आणि हा विजय आपल्याला अगदी सहजासहजी मिळालेला नाहीये। न्यायालयीन लढा तर आपल्याला माहितीच आहे, पण 500 वर्षाचा खूप मोठा इतिहास ज्यामध्ये 75 लढाया झाल्या आणि लाखो आपल्या पूर्वजांनी या अयोध्येमध्ये मंदिर व्हावं म्हणून आपल्या प्राणाची आहुती दिली। तर म्हणून आज आपल्याला मंगल अक्षता कलश दिसत आहे। हे साक्षात अनेक जगद्गुरूंच्या वेद मंत्राच्या घोषामध्ये 40 पीठांचे जे पीठाधीश्वर आहेत त्यांच्या अमृत हस्ताने हा कलश आता आपल्या या घरकुल भागामध्ये आहे। संध्याकाळी 7 पर्यंत 8 पर्यंत आपला हा जो मंगल कलश आहे तो दर्शनासाठी इथे उपलब्ध असणार आहे। आपल्या भागातील जे कोणी शेजारी पाजारी असतील, कोणी मित्रमैत्रिणी असतील, त्या सगळ्यांना आपण निरोप द्यायचे आणि ते सगळे या मंदिरात येऊन, विशेष म्हणजे रामाच्या अशा या पवित्र मंदिरामध्ये आपण उपस्थित आहोत, त्या सगळ्यांना निरोप देऊन दर्शनाचा भाग घेत त्यांनाही आपण घेणार आहोत। जय श्रीराम, जय श्रीराम।
नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.